शेतकरी बंधूंनो नमस्कार. नमस्कार. आज आपण मौजे भाटशेरपुरा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील आदर्श शेतकरी गटाला आपण भेट देणार आहोत. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जसं म्हणलं की आज फक्त जगामध्ये 2 कपाची चर्चा चालू आहे. पहिला म्हणजे फिफा फुटबॉलचा आणि दुसरा महाराष्ट्रामध्ये आपला फार्मर कपचा. अशा ह्या 2 कपाची चर्चा आहे. त्या पद्धतीनंच आज आपण या गटाला थोडीशी चर्चा करणार आहोत. कारण ह्या गटाचा सहभाग सुद्धा फार्मर कप मध्ये आहे आणि त्याविषयी काय काय केलंय ते आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मेजर साहेब नमस्कार. नमस्कार सर. आपण ह्या गटाचं नेतृत्व करत आहात. ह्या गटाचं आतापर्यंत तुम्ही फार्मर कप मध्ये किंवा सर्वांगीण शेतकऱ्यांसाठी काय काय तुम्ही केलं थोडी थोडक्यात माहिती सांगा. सर्वप्रथम सर सर्वांना नमस्कार. आपण सर्वप्रथम या ठिकाणी प्रशिक्षण आम्ही पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या फार्मर कपचं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पिकाची निवड सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पिकाची निवड केलेली आहे. सोयाबीन पीक आणि त्याच्यामध्ये तुरीची मिश्र पीक पद्धतीने निवड केली आणि त्यामध्ये आम्ही या प्रशिक्षणामध्ये सर्व गोष्टी फाउंडेशनने शिकवल्याप्रमाणे बियाण्याचं आपल्याला उगवण क्षमता असेल, त्याला लावलेलं जे बीज प्रक्रिया असेल, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी सर्व आम्ही या गटाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी आमच्या गटाने केलेले आहेत. नाही आता ह्याच्यामध्ये जशा गोष्टी आहेत की प्रत्यक्ष तुम्हाला फवारणीसाठी तुम्हाला दशपर्णी अर्क तयार करायचा आहे, त्याच्यानंतर जीवाणू खत तयार करायचे, जीवाणू स्लरी असेल, ह्याच्यासाठी तुम्ही काय नियोजन केलेलं आहे? प्रशिक्षणामध्ये शिकवल्याप्रमाणे आम्हाला पेरणीच्या अगोदरच 1 महिना 1 मेच्या दिवशी आम्हाला फवारणीची आम्ही तयारी करून ठेवलेली आहे सर. फवारणीवरचा खर्च कमी व्हावा यासाठी आम्ही दशपर्णी अर्क या गटाने आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केलेला आहे. आम्ही पेरणी झाल्यानंतर पहिल्यापासूनच निंबोळी अर्क असेल किंवा दशपर्णी अर्क असेल अशा शेतकऱ्यापाशीच तयार होणाऱ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी तयार केल्यात आणि तो खर्च आम्ही वाचवणार आहोत. अच्छा, ओके. आता आपण ज्यांच्या शेतामध्ये पेरणी चालू आहे, माझ्या माहितीप्रमाणे हा तुमच्या गटामधील ज्या सहकारी आहेत त्यांचा शेवटचा पेरणीचा प्लॉट आहे, बरोबर आहे? हो सर. तर आपण गोरख साळुंखे महाराजांना एक विचारू की बाबा समजा तुम्ही आता ह्या गटात सहभागी झाल्यापासून तुमचा काय फायदा झालाय? फायदा असा झाला की बियाणं कमी लागलं ह्या BBF यंत्रानं पेरल्यामुळं. आणि आम्ही पहिलं रासायनिकची फक्त बीज प्रक्रिया करीत होतो. आता जैविकची जीवाणूची पण बीज प्रक्रिया करायची माहिती झाली. आणि सर गटामुळे आमचा असा फायदा झालाय की सगळ्या निविष्ठा आम्ही एकत्रित खरेदी केल्या. ज्याच्यामध्ये बियाणं असेल, बियाणं आम्ही सगळ्यांचं मिळून खरेदी केल्यामुळे आम्हाला प्रत्येक बॅग मागे 150 ते 200 रुपयाचा फायदा झालाय. त्याचप्रमाणे हे बीज प्रक्रियेचं औषध घेतलंय हे सुद्धा आम्ही सगळ्या पूर्ण गटाचं मिळून घेतल्यामुळे याच्यामध्येही आम्हाला फायदा झालाय. त्याचबरोबर जी आमची मेहनत एक जणाची लागणार होती ती गटानं केल्यामुळे जसं आम्ही मतलब दशपर्णी अर्क बनवला तर सगळ्यांनी एकच पाला आम्हाला आणायची गरज पडली. त्याच्यामुळे आमची मेहनत वाचली आणि जो हजारो रुपयाचा खर्च आमचा फवारणीवर होणार होता तो या गटाच्या मुळे आमचा वाचलेला आहे. हे महत्वाचं आहे की जेणेकरून तुमचं श्रम सुद्धा कमी लागलं आणि दुसरी गोष्ट आर्थिक भार सुद्धा कमी झाला. आता दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं, ज्यावेळेस तुम्ही बीज प्रक्रिया केली तर कशी केली, पहिल्यांदा काय वापरलं? जसं की समजा आता ह्या दोन्ही औषधापैकी एक रासायनिक आहे, एक जैविक आहे. आम्हाला प्रशिक्षणामध्ये शिकवल्याप्रमाणे सर त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रासायनिक बीज प्रक्रिया करण्याचं शिकवलं आहे आणि रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर ते बियाणं सावलीमध्ये सुकवायचंय आणि सुकवल्यानंतर पेरणीच्या अगोदर 1 ते 1.5 घंटा अगोदर हे जैविक ची बीज प्रक्रिया करायची, जीवाणूची बीज प्रक्रिया करायची आणि ते बीज सुकलं की ते शेतामध्ये लगेच पेरणीसाठी वापरायचे. म्हणजे तुम्ही अगोदर रासायनिक आणि त्याच्यानंतर जैविक हा क्रम तुम्ही ठेवलाय, बरोबर आहे? तर मला अजून एक असं म्हणायचं आहे की समजा आता बऱ्याच ठिकाणी अल्निनोचा प्रभावामुळे सगळे सांगतात की BBF न पेरणी करा किंवा तुम्ही टोकन करा. मग मला महाराजाला एक असं म्हणायचं आहे की तुम्ही BBF वापरलं, तुम्ही टोकन का वापरलं नाही? BBF असं की मजुराचं ह्याला मजूर लागत नाही आणि कमी पावसाला पण चालतं ते. म्हणजे ते झालं, परंतु मजूर लागत नाही म्हणण्यापेक्षा मजुराची कमतरता आहे तो तुम्ही भरून काढली आणि त्याच्याऐवजी तुम्ही BBF न पेरणी केली. सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की ज्यांची पेरणी राहिलेली आहे तर त्यांनी जर समजा BBF किंवा टोकन पद्धतीनं पेरणी केली तर एकतर आपल्याला बियाण्यामध्ये बचत होणार आहे, खतामध्ये बचत होणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जरी पावसाचा खंड पडला तरी आपल्याला ती पीक तग धरणार आहे आणि जास्त पाऊस झाला तरी सरीतून पाणी निघून जाणार आहे.
तर अशा पद्धतीने जर पेरणी केली तर आपल्याला उत्पादनामध्ये चांगली भरघोस वाढ होऊन आपला आर्थिक स्थैर्य व्हायला काय म्हणजे मदत होणार. म्हणजे मदत होईल. तर ज्या ज्या ठिकाणी फार्मर कप मध्ये जे जे गट सहभागी झालेले आहेत त्या सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी ह्या गोष्टी एकत्रित करून त्यांनी आपल्याला कशा पद्धतीनं तालुक्यातून पुढे जाता येईल याचा विचार करावा. धन्यवाद.